जागृत हिंदू म्हणजे दादा की मी माझ्या घरच्या दिशेला जातोय तर मी डोळे बंद करून जात नाही. ज्यावेळी मी माझ्या घराची बेल वाजवतोय तरी माझ्या घरातली व्यक्ती डोर ओपन करायच्या पहिले त्या दुर्बीणमधून बघते कोण आलंय का, विंडोमधून बघते किंवा आपला सेफ्टी डोर असतो घरामध्ये. हे का सेफ्टी डोर का किंवा बेल का? आणि आता घरामध्ये नवीन नवीन टेक्नॉलॉजी सिस्टम आले, आपण त्या व्हिडिओ स्कूलमध्ये बघतो. म्हणजे हे सेफ्टी आहे ना, जागृत आहे किंवा बघतो. भले घरचा व्यक्ती माहिती आहे बाबा 7 वाजता येतात, पण तर ते ओपन करायच्या पहिले दरवाजा नीट ओपन करा, बघा बाहेर कोण व्यक्ती आहे. तसं जागृत हिंदू म्हणून माझा देश आहे, माझी राष्ट्र आहे, माझी संस्कृती, माझी संपत्ती आहे, ही माझी कर्मभूमी जन्मभूमी आहे. पण इथे काही अधर्मी असे घुसलेले आहेत जे गोड बोलून आपला विरोध करतायत. हा मुघलांचा देश नव्हता. आणि मुळात हे बोलायचे मला एक वाक्य मला ह्याच्यात ॲड करायचं आहे की 700 वर्ष मुघलांनी राज्य केले नाही. हा गैरसमज आहे की मुघलांनी 700 वर्ष राज्य केले. जर 700 वर्ष राज्य केले मग पुढील 300 वर्ष का नाही केले? म्हणजे त्यांनी राज्य नाही केले, त्यांनी प्रयत्न केले प्रत्येक वेळी. आणि प्रत्येक वेळी त्यांच्या प्रयत्नाला अपयश ठरवण्यासाठी ते त्या ठिकाणी राजे महाराजे आले. गुरु तेग बहादूर आले असेल, गुरु नानक होते, महाराणा प्रताप होते, पृथ्वीराज चव्हाण होते, श्री छत्रपती शिवाजी महाराज होते, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज होते. अनेक योद्धा राजे महाराज येऊन गेले. याचा अर्थ आपल्या शूरवीरांनी यांना राज्य करून दिलं नाही, फक्त त्यांनी प्रयत्न केला आणि आपल्या लोकांनी त्यांना हाकलून लावलेले. पण ते नेहमी प्रयत्न करत गेले, कधी गोड बोलून, कधी अत्याचार करून, कधी धोका देऊन. कळलं? त्यामुळं आपण ज्या पद्धतीने जे करतोय तर त्या गोष्टीचा एक खरा अर्थ आहे.